नमस्कार, मी अर्चना पाटील. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत जे स्वयंसहाय्यता समूह स्थापन करण्यात आलेले आहेत, तर त्या स्वयंसहाय्यता समूहांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा. समूहासाठीच्या कामकाजासाठी जी दशसूत्रे आहे, तर त्यातील जे 5वे सूत्र आहे, नियमित लेखे अद्ययावत ठेवणे, या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. समूहाचे लेखे हा समूहाचा आरसा आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या व्यवहारांची नोंद केली जाते. उमेद अभियानाकडून स्वयंसहाय्यता समूहांना पुस्तकांचा संच अगदी मोफत दिला जातो. चला तर मग जाणून घेऊया समूहाची जी पुस्तकं आहेत, जी लेखे आहेत, तर ते कोणकोणत्या प्रकारचे आहेत. समूहाला अभियानाकडून जो पुस्तक संच दिला जातो त्यामध्ये बैठक अहवाल नोंद वही, रोख पुस्तक किंवा जमा खर्च नोंद वही, सभासद बचत नोंद वही व सभासदाचे वैयक्तिक पासबुक, त्याचबरोबर मासिक प्रगती अहवाल ही पुस्तके असतात. समूहाचे खाते बँकेत उघडल्यानंतर बँक पासबुक समूहाला मिळते. समूहामध्ये जे आर्थिक व्यवहार होतात, तर ते आर्थिक व्यवहार, त्याचबरोबर जे सामाजिक कार्य केले जाते, तर ते सर्व या पुस्तकांमध्ये नोंद करणे गरजेचे आहे. अभियानाकडून प्रत्येक नोंदणीकृत समूहाला हा पुस्तकांचा संच अगदी मोफत दिला जातो. या लाल रंगाच्या बॅगमध्ये समूहाची सर्व पुस्तके आपल्याला घालून दिलेली आहेत. यामध्ये सभासद बचत नोंद वही, त्याचबरोबर बैठक अहवाल नोंद वही, रोख पुस्तक किंवा यालाच आपण जमा खर्च नोंद वही किंवा जमा खर्चाचे पुस्तक असे देखील म्हणतो. त्याचबरोबर बैठक अहवाल नोंद वही, ज्यामध्ये बैठकीचा वृत्तांत लिहिला जातो, याला इतिवृत्तांत वही असं देखील म्हटलं जातं आहे. आणि समूहामध्ये जेवढे सदस्य आहेत, जर 10 सदस्य असतील किंवा 12 सदस्य असतील, तर त्या सर्व सदस्यांसाठी वैयक्तिक सभासदाचे पासबुक हे दिलेले आहे. त्याचबरोबर समूहामध्ये होणारे जे काही मासिक उलाढाल आहे, तर त्याचा मासिक प्रगती अहवाल नोंद वही ही देखील या बॅगेमध्ये आपल्याला देण्यात आलेली आहे. तर ही सर्व पुस्तके आपल्याला या लाल रंगाच्या बॅगेमध्ये घालून समूहाला हा पुस्तकांचा संच दिला जातो. यामध्ये जी बैठक अहवाल नोंद वही आहे, तर त्यामध्ये समूहाची जी आठवडी किंवा मासिक बैठक होते, तर त्या संदर्भातील सर्व जो काही वृत्तांत आहे, ज्यामध्ये आर्थिक व्यवहार व सामाजिक व्यवहार काय केले गेलेले आहेत, त्याचबरोबर हजर सदस्यांच्या सह्या इत्यादी सर्व माहिती लिहिली जाते. त्यानंतर जे रोख पुस्तक आहे, तर त्या रोख पुस्तकामध्ये देखील प्रत्येक महिन्यासाठी आपल्याला वेगळे पान पाहायला मिळेल. या रोख पुस्तकामध्ये या गटातील मासिक बैठकीमध्ये किंवा आठवडी बैठकीमध्ये जो काही आर्थिक व्यवहार झालेला आहे, ज्यामध्ये बचत, कर्ज किंवा कर्जाची परतफेड या संदर्भामधील सर्व नोंदी आपल्याला पाहायला मिळतात, तर त्या करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये आठवडी किंवा मासिक गोषवारा व एकूण गोषवारा हा देखील आपल्याला लिहिता येतो. त्यानंतर सभासद बचत नोंद वही आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये प्रत्येक सभासदाच्या आर्थिक उलाढालीची किंवा आर्थिक व्यवहाराची जी काही नोंद आहे, तर ती केली जाते. त्यामध्ये त्या सभासदाची बचत, त्या सभासदाने घेतलेले कर्ज, त्याची झालेली परतफेड इत्यादी सर्व माहिती आपल्याला पाहायला मिळते. यानंतर जे सदस्याचे किंवा सभासदाचे वैयक्तिक पासबुक आहे, तर ते आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये सभासदाची जी वैयक्तिक माहिती आहे, तर ती सर्व माहिती इथे लिहावी लागेल. त्याचबरोबर जे सहसदस्य आहेत, तर त्यांची देखील माहिती येथे आपण लिहिणार आहोत. त्याचबरोबर सभासदाची जी बचत आणि त्यांनी घेतलेले जे कर्ज व कर्जाची परतफेड आहे, तर त्याच्या नोंदी देखील आपल्याला या पुस्तकामध्ये करायच्या आहेत. यानंतर ही आहे स्वयंसहाय्यता गटाची मासिक प्रगती अहवाल नोंद वही. या नोंदवहीमध्ये गटाने पूर्ण महिन्यामध्ये जो काही व्यवहार केलेला आहे, तर त्याची माहिती लिहायची आहे. ही 3 प्रतीमध्ये असते. यामध्ये गटाच्या महिन्याभरातील संपूर्ण कामकाजाची नोंद असते. यामध्ये 3 प्रतींपैकी एक प्रत गटाकडे राहते, दुसरी प्रत ग्रामसंघाकडे दिली जाते व तिसरी प्रत
ही प्रभाग संघ किंवा तालुका अभियान कक्ष जे आहे तर त्यांच्याकडे दिली जाते, ज्यामधून गटाचा संपूर्ण महिन्याभरातील जो काही कामकाज केलेला आहे तर त्याचा जो अहवाल आहे तर तो या संस्थांना समजतो. गटाचे बँकेत खाते उघडल्यानंतर गटाच्या बचत खात्याचे जे बँक पासबुक आहे तर ते गटाला मिळते. या व्यतिरिक्त गटाकडे अभिप्राय नोंदवही असेल तरी देखील उत्तम. अशा प्रकारे या लाल रंगाच्या बॅगमधून स्वयंसहाय्यता समूहाला जो पुस्तकांचा संच आहे तर तो अभियानाकडून दिला जातो. पुढच्या व्हिडिओमध्ये ग्रामसंघाची पुस्तके कोणकोणती आहेत तर या संदर्भामध्ये आपण माहिती घेणार आहोत. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.